हॅलो, नमस्कार. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या बुट्टी कशा बनवतात ते बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुगर बीट्स पासून लीफ कसं तयार करतात म्हणजे पानांचे प्रकार दाखवणार आहे. सिंगल लीफ आणि डबल लीफ असे दोन प्रकार दाखवणार आहेत. त्याचसोबत कट बीट्स पासून पण ते लीफ कसं तयार करतात ते दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला कॉटन थ्रेड घ्यायचा आहे म्हणजे जो आपण बीड्स वर्कसाठी वापरतो तो थ्रेड. आणि इथे मी लाकडी सुई घेतली आहे. तुम्ही मण्यांसाठी ज्या सुया वापरतात त्यातली पण घेऊ शकता. तर सगळ्यात पहिला आपल्याला 5 शुगर बीड्स सुईमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. इथे बघा, इथे 5 शुगर बीड्स सुईमध्ये लोड करून घेतलेत आणि त्यानंतर धागा वर काढून घ्यायचा. 5च्या 5ही शुगर बीड्स टाकायचे आपण. वरून खाली टाकले आहेत. खाली डबल स्टिच घ्यायचं आहे. डबल स्टिच घेतल्यानंतर हाच थ्रेड बरोबर हा दुसरा बीड्स आहे ना, याच्या इथे डबल स्टिच घ्यायचा आहे. बरोबर दुसऱ्या मण्याच्या बाजूने डबल स्टिच घ्यायचा. पुन्हा 5 शुगर बीड्स घ्यायचे आपल्याला. तुम्ही एकत्र शुगर बीड्स घेऊ शकता आणि 5-5 टाकू शकता. पण जेव्हा तुम्ही नवीन प्रॅक्टिस करताय तेव्हा तुम्ही शक्यतो 5-5च घ्या, जास्त घेऊ नका कारण ते सारखे सारखे सुटत राहतील सुईमधून. त्यामुळे त्यानंतर इथे पुन्हा 5 शुगर बीड्स टाकायचे. 5 शुगर बीड्स टाकले की पुन्हा खाली जी आधीची स्टिच घेतली बरोबर त्या स्टिचच्या खाली डबल स्टिच घ्यायची. पुन्हा याच साईडने यायचं. आता दुसरी जी लाईन आहे त्याच्यातला दुसरा मणी आहे तिथे डबल स्टिच घ्यायचा. दुसऱ्या लाईन मधल्या दुसऱ्या मणीला डबल स्टिच घ्यायचे आपल्याला. त्यानंतर पुन्हा 5 शुगर बीड्स टाकायचे आणि पुन्हा ह्याच्या खाली इथे डबल स्टिच घ्यायचं आणि इथे लॉक करून घ्यायचं दुसऱ्या स्टिचच्या वेळी. तर ही आपलं सिंगल लीफ बुट्टी तयार आहे. ही बघा. अजून एकदा मी तुम्हाला ही बुट्टी दाखवते. सगळ्यात पहिला वरून धागा काढून घ्यायचा. इथे धागा काढून घेतल्यावर 5 शुगर बीड्स टाकायचे. तुम्ही छोटे असेल तर 6 पण टाकू शकता. पण प्रत्येक लाईनला एका पहिल्या लाईनला जर 6 टाकलात तर प्रत्येक लाईनला 6च टाका. ओके. मोठे असतील तर 4 टाकू शकता. हा स्टिच बरोबर इथे हा दुसरा जो मणी आहे ना, दुसऱ्या मण्याच्या साईडला घ्यायचा आहे. डबल स्टिच घ्यायचा. डबल स्टिच कंपल्सरी घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा 5 शुगर बीड्स खाली स्टिच. पहिला स्टिच घातलेला तिथेच स्टिच यायला पाहिजे त्याच्याच खाली बरोबर. त्यानंतर पुन्हा इथे दुसऱ्या मणी, आता दुसऱ्या लाईनचा दुसरा मणी आहे तिथे डबल स्टिच घ्यायचा. पुन्हा 5 बीड्स टाकायचे आणि खाली डबल स्टिच घ्यायचं. आता मी काय केलेलं तर एकाच वेळी 15 बीड्स मी सुईमध्ये लोड करून घेतलेले. जर असं केलं तर तुम्हाला सोपं पडेल, पण त्यासाठी तुमचा हात बसला पाहिजे बीड्स सोडायला. ओके. एकदा हात बसला की मग तुम्ही एकच जेवढे बुट्टीला लागतील ना तेवढे सगळे बीड्स एकदा सुईत लोड करू शकता. ही अशी छान अशी डिझाईन तयार होते. बघा, हे वेगळ्या प्रकारचे शुगर बीड्स होते, हे वेगळ्या प्रकारचे होते. आता हीच बुट्टी कट बीड्सनी कशी करायची ना ते तुम्हाला सांगते. कट बीड्सनी करताना इथे मी 4-4 कट बीड्स घेणार आहे. आता कट बीड्सने आपण जेव्हा बुट्टी करतो तेव्हा आपण इथे ना 4-4 कट बीड्स घेऊया. 5-5 नाही घेत. तुम्हाला जर हवे तुम्ही 5 पण घेऊ शकता. मी इथे 4 टाकेन. तुम्ही 5ची पण करू शकता, 6ची पण करू शकता, लहान मोठं करू शकता. आता हे कट बीड्स छोटेच आहेत, 5 घेतले तरी काही हरकत नाही, पण काही काही वेळा कट बीडची साईज थोडी मोठी येते तेव्हा तुम्ही 4च घ्या. त्यानंतर पुन्हा 4. पहिल्या लाईनला जेवढे टाकतो ना तेवढेच टाकायचे दुसऱ्या लाईनला पण. खाली डबल स्टिच.
पुन्हा वरती दोन्ही साईडने डबल स्टिच घ्यायचा, वरती आणि खालती. जेव्हा आपण अशी फुला पानांची डिझाईन करतो ना, तेव्हा ही पानं म्हणून ही बुट्टी जास्त यूज केली जाते. भरीव डिझाईन असते फुल पानांच्या वेलीची त्यावेळी. ही बघा, एवढी छान अशी डिझाईन दिसते. ओके, आता हे झालं सिंगल लीफ. आता मी डबल लीफ तुम्हाला कसं करतात ते दाखवते. डबल लीफ साठी बघा, सगळ्यात पहिला धागावर काढून घ्यायचा, पुन्हा 5 शुगर बीड्स टाकायचे. त्यानंतर डबल स्टिच घ्यायचा खाली, जसं आपण मगाशी घेतलेलं ना एका साइडने डबल स्टिच घेतलेला तसाच सेम डबल स्टिच घ्यायचा. पुन्हा 5 शुगर बीड्स टाकायचे, खाली डबल स्टिच. या साइडने आता या साइडने घ्यायचा, मगाशी एकाच साइडने घेत होतो ना, आता दोन्ही साइडने. या साइडने घेताना पण दुसऱ्या मणीच्या साइडला डबल स्टिच घ्यायचा. आणि पुन्हा 5 बीड्स टाकायचे. इथे माझे 3च होते सुईमध्ये, अजून 2 टाकून घेते. आणि पुन्हा खाली बरोबर मधोमध डबल स्टिच. त्यानंतर पुन्हा ह्या साइडने 5 बीड्स टाकायचे. बीड्स टाकायच्या आधी डबल स्टिच घ्यायचा. 5 बीड्स खाली येऊन बरोबर डबल स्टिच. आता या साइडने पुन्हा दुसऱ्या साइडने डबल स्टिच घ्यायचा वरती. आणि पुन्हा 5 बीड टाकायचे आणि मधोमध डबल स्टिच घ्यायचा. आणि खाली आलं की लॉक करून घ्यायचं दुसऱ्या स्टिचच्या वेळी. तर हे झालं आपलं शुगर बीड्सचं डबल लीफ. आता हे मी ना मोठे मणी वापरून, म्हणजे थोडे शुगर बीड्सची साईज मोठी होती असे वापरून केले. आता मी छोटे बारीक साईजचे शुगर बीड्स घालून दाखवते तुम्हाला. आता बघा, वरून स्टिच घ्यायचं आहे, 5 शुगर बीड्स टाकायचे, डबल स्टिच घ्यायचा, पुन्हा वर जायचं, इथे डबल स्टिच घ्यायचा, पुन्हा 5 बीड्स टाकायचे, डबल स्टिच घ्यायचा, पुन्हा ह्या साइडने वर 5 बीड्स डबल स्टिच घेऊन 5 बीड्स टाकायचे, खाली डबल स्टिच, पुन्हा या साइडने यायचंय, डबल स्टिच घ्यायचा दुसऱ्या मण्याच्या साइडला, 5 शुगर बीड्स, खाली स्टिच घ्यायचा, त्यानंतर या साइडने डबल स्टिच घ्यायचं, 5 शुगर बीड्स टाकायचे, खाली डबल स्टिच घ्यायचं. डबल स्टिच घेताना लॉक करायचं. तर हे बघा किती लुक वेगळा दिसतो ना.
हे मणी थोडे मोठे होते, हे मणी जरा छोटे होते, पण लुक बघा किती वेगळा दिसतोय. तर हे झालं आपलं शुगर बीड्स पासून. आता सेम आपल्याला कट बीड्स पासून करायचंय. तर कट बीड्स पासून करण्यासाठी सेम प्रोसेस, फक्त मी 4 कट बीड्स घेईन. आता मी कट बीड्स पासून दाखवते. हे बघा, इथून धागा वर घ्यायचा, मी 4च कट बीड्स टाकेन पहिल्या लाईनला. चार कट बीड्स टाकल्यानंतर खाली डबल स्टिच. कट बीड्स करताना जरा सावकाश करा, कारण धागा सारखा तुटतो कट बीड्स करताना. त्यानंतर इथे डबल स्टिच, पुन्हा 4 बीड्स, खाली डबल स्टिच, आता या साइडने डबल स्टिच, या साइडने 4 बीड्स, मग या साइडने पुन्हा डबल स्टिच, मग इथून पुन्हा 4 बीड्स, पुन्हा इथून डबल स्टिच, आणि इथून पुन्हा 4 बीड्स, आणि खाली आपल्याला इथे लॉक करायचंय. ओके, तर हे बघा, हे इथे डबल लीफ, हे डबल लीफ कट बीड्सचं रेडी आहे. तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला आज सिंगल लीफ आणि डबल लीफ दाखवला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आरी वर्क मध्ये अजून काय काय शिकायला आवडेल हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.